नाशिक जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढलं असून सर्वाधिक नुकसान हे सटाणा तालुक्यात झालंय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सटाणा तालुक्यातील बिजोटे भागातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देऊन पुढील 8 ते 10 दिवसात मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांना दिली आहे। हे शेवटी अन्न पोहोचवणार नलिका आहे सगळ्या। आता मदत मिळायला उशीर होणार नाही, पंचनामे लवकर जातील। 8-10 दिवसाच्या आतमध्ये कधी कशी मदत मिळेल त्यासाठी आम्ही पाठपुरावा करू। आता तुम्ही सगळ्या परंतु अजूनही 2-3 दिवसामध्ये परत पावसाचं वातावरण सांगितलेलं आहे, हवामानाचा अंदाज आहे, त्यामुळे कदाचित अजूनही थोडंसं वेट करावं लागेल। पीक विम्यापासून वंचित असेल तर त्यांची नावं घेऊन तपासून त्यांना त्यांच्या पीक विमा त्यांना कसा मिळेल त्या संदर्भात शासन कारवाई करेल। आज आमच्या बांधावर माननीय कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब बांधावर येऊन गेले। त्यांनी सर्व पिकांची डाळिंब, द्राक्षे आणि कांद्याची पाहणी केली। फक्त साहेबांना आमचं एकच विनंती राहील की आम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, हीच मी साहेबांकडे विनंती करतो, आमच्या सर्व शिवाराच्या वतीने, शेतकऱ्यांच्या वतीने। पंचनामे अधिकाऱ्यांना सांगून कान्याकोपऱ्यात घ्यावे, नाही तर मग नुसते शेतकरी त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि त्यांचेच पैसे मिळतील असं करू नका। जे शेतकरी वंचित असतील त्यांनाही मिळू द्या। याच ठिकाणी नुसतं कांदाच नाही तर आंबा असो, द्राक्षे, डाळिंब, जे फळबागा आहेत त्यांना सुद्धा पंचनामा करून पैसे देण्याची मी सरकारकडे विनंती करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।